Hello friends, I welcome all of you to our group Science for All. आजची आपली कन्सेप्ट आहे प्रेशर. लास्ट टाइम आपण डेन्सिटी ही कन्सेप्ट बघितली आहे. आजची कन्सेप्ट आहे प्रेशर. प्रेशर हा शब्द आपण आपल्या डेली लाईफ मध्ये खूप वेळा ऐकतो. एखाद्या गोष्टीचा आपल्याला प्रेशर येतं, कोणाला ब्लड प्रेशरचा त्रास असतो, अशा अनेक गोष्टींमध्ये आपण प्रेशर, व्हेइकलच्या टायरमधलं प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर अनेक ठिकाणी वापरतो. हे नेमकं काय प्रेशर म्हणजे? तर प्रेशरचा बेसिक फॉर्म्युला हा आहे फोर्स डिवायडेड बाय एरिया. फोर्स डिवायडेड बाय एरिया एकदम सिंपल फॉर्म्युला आहे, बेसिक फॉर्म्युला. पहिले आपण कन्सेप्ट बघणार आहोत ॲटमॉस्फेरिक प्रेशर, कारण ही आपल्या डेली लाईफ मध्ये खूप वेळा लागते. एखाद्या वेळी आपण ऐकतो की बंगालच्या उपसागरामध्ये म्हणजे बे ऑफ बंगालमध्ये लो प्रेशर झोन तयार झाला आणि मग सायक्लोन झालं, किंवा काही ठिकाणी हाय प्रेशर झोन तयार झाला. लँड ब्रीज, सी ब्रीज हे पण प्रेशर डिफरन्समुळे क्रिएट होतात. त्यामुळे ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे आपल्याशी खूप जवळचं आहे आणि आपल्या लाईफवरती खूप मोठा इफेक्ट करणार आहे. त्यामुळे व्हॉट अबाउट ॲटमॉस्फेरिक प्रेशर? सो ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे नथिंग बट फोर्स, ॲटमॉस्फिअरचा फोर्स अर्थच्या सरफेसवरती जो ऍक्ट होतो तो डिवायडेड बाय तो एरिया, दॅट इज व्हॉट प्रेशर. पण आपल्या अर्थवरती संपूर्ण एरिया आपण कन्सिडर करायची गरज नाही, कारण लोकलाइज झोन असतात आणि त्या झोन मधलं जेवढं ॲटमॉस्फिअर आहे त्या एरियामध्ये ऍक्ट होणारं त्याचं प्रेशर हे जास्त इम्पॉर्टंट असतं. सो पहिले फोर्स काय आणि एरिया कोणता कन्सिडर करणार. एक सिंपल पहिले कन्सेप्ट घेऊ की माझ्याकडे रॉड आहे, तो मी व्हर्टिकल पोझिशन मध्ये ठेवलाय. हा रॉड मी एक व्हर्टिकल पोझिशन मध्ये ठेवलेला आहे. हा त्याचा बेस एरिया झाला. या बेस एरियावरती या रॉडचं जेवढं वेट आहे ते ऍक्ट होणार आहे. या रॉडची लेंथ, विड्थ, हाईट आपण कन्सिडर करू. लेंथ, विड्थ आणि हाईट ही 3 डायमेन्शन्स आहेत. आता याचा पहिले फोर्स म्हणजे कोणता फोर्स, तर त्याचं वेट. वेट इज नथिंग बट ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑन एनी ऑब्जेक्ट. माझं वेट म्हणजे माझ्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती ऍक्ट होतो ते झालं माझं वेट. बरोबर. फोर्सचा बेसिक फॉर्म्युला असतो मास मल्टिप्लाइड बाय ऍक्सेलरेशन. त्यामुळे कोणत्याही ऑब्जेक्टचं वेट याचा अर्थ त्या ऑब्जेक्टचं मास मल्टिप्लाइड बाय ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन म्हणजे पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती ज्याला आपण मराठीत म्हणतो. तर गुरुत्व त्वरण आणि मास यांचा गुणाकार. सो वेट इज नथिंग बट मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन mg. आता हे मास आपण कसं कॅल्क्युलेट करणार आहोत, तर या ऑब्जेक्टचं व्हॉल्यूम मल्टिप्लाइड बाय डेन्सिटी. आपण डेन्सिटी मध्ये शिकलो की डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. म्हणजे मास काय असणार आहे, तर व्हॉल्यूम मल्टिप्लाइड बाय डेन्सिटी. म्हणजे मास आपलं होईल व्हॉल्यूम मल्टिप्लाइड बाय डेन्सिटी. सो मास काय होईल, व्हॉल्यूम काय असणार आहे या ऑब्जेक्टचं, लेंथ इंटू विड्थ इंटू हाईट. सो LWH मास हे झालं व्हॉल्यूम मल्टिप्लाइड बाय डेन्सिटी, त्या ऑब्जेक्टची डेन्सिटी. सो L इंटू W हा झाला एरिया. त्यामुळे मी आता लिहितो AHO. बरोबर, AHO हे झालं मास. आता हे मास आपण या फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट करू तर वेट काय मिळालं आपल्याला, वेट इक्वल टू mg आहे. त्याच्यामध्ये आपण सबस्टिट्यूट केलं AHO हे झालं मास मल्टिप्लाइड बाय g ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. हे झालं वेट. वेट इज नथिंग बट फोर्स. म्हणजे आता ह्या रॉडचं या खालच्या एरियावरती सगळं वेट ऍक्ट होतंय. मग त्याचं प्रेशर किती झालं, तर प्रेशर इक्वल टू दिस वेट अपॉन एरिया. त्यामुळे वेटच्या ठिकाणी मी AHOG हे सबस्टिट्यूट केलं डिवायडेड बाय एरिया. सो सिंपल फॉर्म्युला HOG. सो प्रेशर इज नथिंग बट HOG. हा एक सिंपल फॉर्म्युला आपल्याला मिळाला. हा फॉर्म्युला आहेच.
याच फॉर्म्युलावरून हा फॉर्म्युला मिळाला. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट मी असा उभा ठेवलेला असेल तर त्याच्या बेसवरती ऍक्ट होणारा प्रेशर म्हणजे तो ऑब्जेक्ट ज्या मी एरियावरती ठेवलाय, म्हणजे समजा हा चॉक आहे, हा चॉक मी माझ्या हातावरती ठेवला, तर आता या चॉकमुळे ऍक्ट होणारा प्रेशर म्हणजे चॉकचं वेट डिवायडेड बाय या चॉकचाच एरिया एवढ्याच भागावरती. बरोबर. म्हणजे आता हे प्रेशर आपण या फॉर्म्युलाने पण काढू शकतो. हाईट ऑफ द चॉक, डेन्सिटी ऑफ द चॉक मल्टिप्लाइड बाय ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन एवढं वेट ऍक्ट. आता जर हा चॉक मी आडवा ठेवला माझ्या हातावरती तर काय होईल आता, म्हणजे हाच रॉड मी उभ्याच्या ऐवजी आडवा ठेवला, तुम्हाला दिसतंय की याचा जो एरिया आहे कॉन्टॅक्ट एरिया तो वाढला. इथे एरिया येतच नाही ना पण फॉर्म्युल्यामध्ये, पण याचं वेट बदललं का, नाही बदललं, वेट तेच आहे. म्हणजे आपण इथे जर आलो तो वेट फोर्स हा तेवढाच आहे, पण एरिया वाढला म्हणजे त्याचं वेट आता जास्ती एरियावरती डिस्ट्रीब्यूट झालं. या फॉर्म्युल्यामधला कोण चेंज झाला तर एच चेंज झाला. आता हाईट ही एवढीच आली, मगाशी हाईट किती होती, पूर्ण हाईट होती. म्हणजे हा जेव्हा मी आडवा ठेवेन बरोबर, तर हा जो सरफेस आहे, हा एवढा जो सरफेस आहे हा एरिया आता येणार आहे. आणि मग हाईट कोणती होणार आहे, तर ही लेंथ जी आहे ती आता हाईट झाली. म्हणजे मगाशच्या एच पेक्षा आताची ही लेंथ कमी झालेली आहे, म्हणजेच प्रेशर काय झालं, कमी झालं. म्हणजे सिंपल वे मध्ये आपल्या घरातलं एक्झाम्पल बघू. आपण जर दोन पायावरती उभे असू तर आपलं वेट ह्या दोन पावलांच्या एरियावरती आहे, त्यामुळे आपली हाईट मल्टिप्लाइड बाय आपली डेन्सिटी मल्टिप्लाइड बाय जी एवढं प्रेशर झालं. जेव्हा आपण लाईन पोझिशन मध्ये असू म्हणजे झोपलेल्या पोझिशन मध्ये असू तेव्हा आपण झोपल्यानंतर आपल्या बॉडी जेवढ्या पार्ट मध्ये ग्राउंडशी कॉन्टॅक्ट मध्ये आहे तेवढा सगळा एरिया येणार. मग हाईट कमी झाली, आपण आडवे झालं तर ही एवढीच हाईट येणार आपल्या वेट तेवढी, आणि मग ही हाईट कमी झाली, डेन्सिटी तीच राहिली, प्रेशर कमी झालं. सो आपण झोपलेल्या पोझिशन मध्ये जेव्हा असतो तेव्हा आपल्या बॉडीने जमिनीवरती ऍक्ट केलेलं प्रेशर हे कमी आहे. आपण जेव्हा उभ्या आहोत तेव्हा आपल्या बॉडीचं वेट पावलांच्या एरियावरती येणार आहे बरोबर, आणि मग ते वेट तेवढंच आहे पण एरिया कमी झाला, प्रेशर वाढलं. कन्सेप्ट लक्षात येते. सिमिलरली तुम्ही आता जर डिप्स मारत असाल तर डिप्स मारताना आपण पायाच्या बोटांवरती आणि हाताच्या पंजे एवढ्याच एरियावरती, म्हणजे अजून एरिया कमी झाला, काय होईल, प्रेशर वाढेल, कारण आपलं वेट तेवढंच आहे, फोर्स तेवढाच आहे. येते लक्षात. आता ह्याच डिप्स जर तुम्ही फक्त फिंगर टिप्स वरती मारत असाल तर तुमचं वेट तेवढंच आहे, एरिया अजून कमी झाला, प्रेशर वाढलं बरोबर. त्यामुळे डिप्स मारताना किंवा आपण पुलअप्स करतो ह्या सगळ्या केसमध्ये जोर काढतो त्यावेळी प्रेशर वाढतंय, बॉडीचं वेट तेवढंच आहे आणि म्हणून ते आपल्याला डिफिकल्ट असतं. दोन पायाच्या ऐवजी एका पायावर उभे राहिला तर प्रेशर अजून वाढलं. मग याचा उपयोग आपण कुठे कुठे आणि कसा कसा करतो तर आपल्या डेली लाईफ मध्ये नाईफ, सुरी, चाकू यांचा जो एज असतो जो आपण कटिंगला वापरतो त्याचा एरिया खूप कमी केलाय. म्हणजे काय कमी झालं, एरिया कमी झाला, प्रेशर वाढलं, तुम्ही तेवढ्याच फोर्स लावताय. आता आपल्याला बघतो की बघा की ऍपल कट करताना आणि बटर कट करताना कुठे जास्ती फोर्स लागणार आहे, तर ऍपल कट करताना लागणार आहे. मग ऍपल कट करताना आपण हाताने फोर्स जास्ती द्यावा लागेल, जास्ती ताकद लावायला लागेल. मग तो आपला जो एफर्ट आहे हा कमी करण्यासाठी प्रेशर ही कन्सेप्ट वापरली. आणि नाईफचं जे एज आहे ते तुम्हाला असं दिसणार आहे. हा पॉइंट तयार झाला, या पॉइंट वरती हे पूर्ण वेट ऍक्ट होत आहे, त्याच्यामुळे प्रेशर वाढलं आणि कटिंग इझी झालं. बटर कापायचा जो नाईफ आहे तो कंपॅरेटिव्हली ब्लंट असेल बरोबर, कारण त्याला तेवढ्या प्रेशरची गरज नाहीये. सो नाईफ मध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे नाईफ येतील, त्यांच्या एजेस. सिमिलरली सेकंड एक्झाम्पल, निडल, इंजेक्शनची निडल ती पण पॉइंटेड आहे. ती पॉइंटेड असल्याचं काय करावं तर जास्ती फोर्स आपल्याला अप्लाय करायला लागू नये इंजेक्ट करताना, अदरवाइज इंजुरी होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे निडल आहेत पॉइंटेड. त्या जर ब्लंट असतील तर आपल्याला दुखापत जास्ती होईल, इजा जास्ती होईल. सो इतक्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण प्रेशर ही कन्सेप्ट वापरतो. आता थोडे आपण पुढे जाऊया, ऍटमॉस्फेरिक प्रेशर मध्ये जाऊया. आता हा लँडचा एरिया आहे आणि ही पूर्ण आपल्या जमिनीवरती असणारा ऍटमॉस्फिअरचा एक
कॉलम मी कन्सिडर केलाय. मग हा जर बेसचा एरिया मी 1 मीटर स्क्वेअर घेतला, म्हणजे आपल्या घरात साधारणपणे 4 टाइल्स, आपण ज्या मोठ्या मोठ्या टाइल्स असतात घरात त्या जर कन्सिडर केल्या तर 2 टाइल्सची मिळून लांबी साधारणपणे 1 मीटर होते. तर 2 म्हणजे अशा 4 टाइल्स बाजूबाजूला बसवले 1 मीटर स्क्वेअर हा एरिया होईल. म्हणजे आपल्या फ्लोअरवरच्या टाइल्स 1 मीटर स्क्वेअर अशा 4 टाइल्स तुम्ही कन्सिडर करू शकता. मोठी टाइल्स, छोटी टाइल्स नाही. तर हा 1 मीटर स्क्वेअर एरिया हा समजा बेसला आहे. आता किती ऍटमॉस्फिअर आपल्या जमिनीपासून वरती आहे? कॅन यू इमॅजिन? ही ऍटमॉस्फेरिक हाईट आहे अर्थच्या सरफेस पासून अराउंड 200 किलोमीटर्स. अराउंड 200 किलोमीटर्स एवढी आहे. पण त्यातलं डेन्स ऍटमॉस्फिअर हे काही किलोमीटर पर्यंतच आहे, अराउंड 16 किलोमीटर्स. आणि त्याच्यावरती खूप रेअर आहे ऍटमॉस्फिअर, खूप रेअर आहे. त्यामुळे वेट जे आहे ते ऍटमॉस्फिअरचं वेट आपल्याला अप टू सर्टन किलोमीटर्स कन्सिडरेबल वेट आहे. आता हे कन्सिडरेबल वेट पूर्णपणे असं कल्पना करा की या टाइल्स वरती आहे 1 मीटर स्क्वेअर वरती. आता या एअरचं जे वेट असेल जे आपल्या या टाइल्स वरती आहे बरोबर, तर त्याचा त्या एरियावरती ऍक्ट होणारं वेट बरोबर आणि डिवायडेड बाय हा एरिया, हे झालं प्रेशर, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. इथे कन्सेप्ट लक्षात. म्हणजे आपण सगळेजण या हवेच्या कॉलम मध्ये बुडलेलो आहोत. या हवेच्या कॉलम मध्ये म्हणजे असं कन्सिडर करा की एक मोठं भांड आहे, खूप मोठं भांड, त्याच्यावर मध्ये ती हवा आहे सगळी आणि त्याच्यात आपण बुडलेलो आहोत. आपण जमिनीवर उभे आहोत, आपल्या सराउंडिंगला एअर आहे, आपल्या डोक्याच्या वरती पण एअर आहे. म्हणजे या हवेमध्ये आपण बुडलेलो आहोत. आणि मग या हवेत बुडलेला असताना इथे आपण उभे असणार आहोत. म्हणजे इमॅजिन करा इथे आपण उभे आहोत जमिनीवर आणि याच्यावरती या हवेचा कॉलम आहे पूर्ण. याचं वेट आपल्या अंगावरती पण आहे, आपल्या डोक्यावरती पण आहे, आपल्या चेस्ट वरती पण आहे, बॅक वरती पण आहे, स्टमक वरती पण आहे, लेग्स वरती पण आहे, एव्हरी पार्ट ऑफ द ऑब्जेक्ट. ओके, सो हे वेट आपल्यावरती कंटिन्युअसली ऍक्ट होत आहे. आणि मग हे वेट जे कंटिन्युअसली ऍक्ट होत आहे या पूर्ण एअरचं वेट डिवायडेड बाय आवर एरिया, किंवा हा जो मी 1 मीटर स्क्वेअरचा मगाशी पॅच घेतला होता हा पॅच, त्या प्रेशरची व्हॅल्यू तयार होते 101,325 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. फोर्सचा युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. एका मीटर स्क्वेअर वरती एवढं वजन आहे. आपल्या डोक्याचा एरिया साधारण कन्सिडर केला तर अप्रॉक्सिमेटली 50 किलोचं वजन आपल्या डोक्यावरती आहे जर आपण सी लेवलला उभे आहोत. म्हणजे सी लेवलवरचं हे प्रेशर मी मेन्शन केलंय. सी लेवल, या सी लेवल पासून ऍटमॉस्फिअरिक कॉलम आपण कन्सिडर केला, त्या एअरचं जे वेट तयार होईल ते वेट 1 मीटर स्क्वेअर वरती जर आपण कन्सिडर केलं तर ते एवढं आहे 101,325. यालाच दुसरं युनिट वापरलं जातं बार. 101,325 बार एवढं आपलं प्रेशर आहे बरोबर. आता हे एवढं प्रेशर बार मध्ये नाही आहे, हे न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये. बार मध्ये कन्वर्ट होताना हे तयार होतं 1.01325 बार. ऍटमॉस्फेरिक प्रेशर 1.01325 म्हणजे 1 बार इक्वल टू अप्रॉक्सिमेटली 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे बारचं कन्वर्जन होईल. ओके, सो एवढं प्रेशर आपल्या डोक्यावरती आहे. म्हणजे मी कल्पना करा सांगितलं किती 50 किलोचं वजन. मग हे आपल्याला जाणवतं? नाही जाणवत. का नाही जाणवत? कारण या प्रेशरची एक प्रॉपर्टी आहे. हे प्रेशर जे आहे ते आपल्या पूर्ण बॉडीवरती सराउंडिंगली म्हणजे संपूर्ण भागावरती ऍक्ट होतं. म्हणजे नुसतं माझ्या डोक्यावरती नाही होते, माझ्या दोन्ही बाजूनी कानांवरती, गालावरती, चेस्टवरती, बॅकवरती, स्टमकवरती, लेग्सवरती, हँड्सवरती सगळीकडे आहे. आणि ते इक्वली आहे सगळीकडे. ही प्रेशरची एक बेसिक प्रॉपर्टी आहे की ज्या कंटेनरमध्ये, आता कंटेनर तर नाही ऍटमॉस्फेरिक प्रेशरची वाढी, पण ज्या कंटेनरमध्ये जर लिक्विड असेल तर ते लिक्विडचं प्रेशर त्या कंटेनरच्या वॉलवरती, बॉटमवरती, टॉपवरती, क्लोज कंटेनर असेल तर इक्वल इन ऑल डायरेक्शन. हे पहिलं मेन्शन केलं पास्कलनी. त्यामुळे हे जे प्रेशरचं युनिट आहे याला पास्कल हे पण युनिट वापरलं जातं. 1 पास्कल इक्वल्स टू 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. पास्कल आणि न्यूटन पर मीटर स्क्वेअर सेम आहे. सो पास्कलच्या सायंटिस्टच्या नावाने ते युनिट दिलेलं आहे. ओके,
आता आपल्या बॉडीमध्ये नेमकं काय होतं या प्रेशरमुळे, तर आपले प्रेशर सेन्सिंग पॉइंट्स जे आहेत बॉडीचे, हे आपले कानाच्या आतमध्ये जे डायफ्राम असतो, कानाचा पडदा आपण ज्याला म्हणतो, तिथून हे प्रेशर सेन्स होतं. आणि मग हे प्रेशर इथून सेन्स झालं की तेवढ्याच प्रेशरने आतमधून पण प्रेशर असायला पाहिजे. अदरवाईज काय होईल, आपली बॉडी चेपली जाईल. याचं एक कॉमन एक्झाम्पल तुम्ही बघितलं असेल की फ्रीजमध्ये जेव्हा आपण पेप्सी किंवा सोड्याची बाटली ठेवतो तर त्याच्या आतमध्ये कार्बन डायऑक्साईड गॅस आहे. त्याचं टेम्परेचर कमी झालं की तो कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो. आता जर तुम्ही अर्धीच वापरलेली बाटली फ्रीजमध्ये ठेवली तर ती जेव्हा टेम्परेचर कमी होतं तेव्हा त्याचं आपलं प्रेशर कमी होतं आणि ती बाटली चेपली जाते. तुम्ही बाहेरनं परचेस करताना बघा, चेक करता की बॉटल टाईट लागते का, टाईट लागली म्हणजे आतमध्ये प्रेशर आहे. आता जेव्हा आतलं प्रेशर कमी होईल तेव्हा ती बॉटल चेपली जाणार आहे. बरोबर, मग ही चेपली का गेली, तर बाहेरचा ऍटमॉस्फेरिक प्रेशर जास्ती आहे आणि बॉटलच्या आतमधलं प्रेशर कमी झालेलं आहे, त्याच्यामुळे बॉटल आतमध्ये चेपली गेली. बरोबर, मग तसं आपल्या बॉडीचं पण होईल. मग ह्या बॉडीमध्ये, आपल्या बॉडीमध्ये ऍटमॉस्फेरिक पेक्षा स्लाइटली जास्ती प्रेशर मेंटेन केलं जातं. हे कोणाकडनं मेंटेन होतं, हे ब्लड कडनं मेंटेन होतं, ज्याला आपण म्हणतो ब्लड प्रेशर. आपल्या बॉडीमध्ये ब्लडला पंप करणारा एक इक्विपमेंट आहे, दॅट इज अवर हार्ट. सो हे हार्ट त्या ब्लडला पंप करत आहे अबाउट ऍटमॉस्फेरिक प्रेशर, म्हणजे ह्या प्रेशर पेक्षा जास्ती. विचार करा, एवढं प्रेशर आपल्या ब्लड मध्ये आहे. पण डॉक्टर जेव्हा हे प्रेशर मोजतात तेव्हा एका वेगळ्याच युनिट मध्ये मोजतात. हे ते प्रेशर मोजतात, ते मोजतात मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरी कॉलम. मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरी कॉलम. प्रेशरची खूप सारी युनिट्स आहेत. हे एक युनिट झालं, हे एक युनिट, हे इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं, हे डॉक्टर लोक वापरतात. मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरी कॉलम. सो ऍटमॉस्फेरिक प्रेशर असतं 760 मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरी कॉलम. आणि डॉक्टर त्यांच्या ज्या इक्विपमेंटने आपलं प्रेशर मोजतात ते प्रेशर असतं नॉर्मल मॅनचं पंपिंग कंडिशन मध्ये 120 मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरी कॉलम. पण मग त्याच्यापेक्षा कमी असतं असं म्हणायचं का, नाही, ते याच्यापेक्षा 120 नी जास्त असतं. आणि दोन प्रेशर असतात आपल्या बॉडीमध्ये. बरोबर, एक हार्ट जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतं त्यावेळेचं 120 आणि रिलॅक्स होतं त्यावेळेचं 80. हे स्टँडर्ड रेंज आहे. सो ही दोन्ही प्रेशर या ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा जास्ती झाले. मग हे आपण केव्हा फील करतो, तुम्ही मेरी गो राऊंड मध्ये बसला असाल, एकदम वरती जातो आणि एकदम खाली येतो, त्यावेळी आपल्या कानात दळे बसल्यासारखं होतं. किंवा घाटातून जर आपण फास्ट आलो खाली, व्हेकल मधनच पण फास्ट आलो घाटातून खाली, तरी आपल्याला दळे बसल्यासारखं होतं. काही लोकांना विमानात बसलं की दळे बसल्यासारखं होतं. काही लोकांना हाय अल्टिट्यूडला गेल्यानंतर दळे बसल्यासारखं होतं. हे कशामुळे होतं, तर सडन जो प्रेशर डिफरन्स होतो मेरी गो राऊंड मध्ये खाली वर होताना, त्यावेळी या प्रेशरचं सेन्सिंग आपल्या डायफ्राम मधनं होतं, त्यामुळे आपल्याला दळे बसल्यासारखं दाखवतं. बरोबर, तसंच गोळा येतो पोटात काहींच्या वरून एकदम खाली आलं की, हा सुद्धा प्रेशर इनबॅलन्सचाच इफेक्ट आहे. आपल्या बॉडीमधलं प्रेशर इनबॅलन्स आणि त्याच्यामुळे पोटातून गोळा, म्हणजे आपली आतडी आणि वरती फेकल्यासारखं होतं आणि मग पोटात आपल्याला गोळा आल्यासारखं वाटतं. त्यामुळे जे कोस्टर, रोलर कोस्टर असतात, ज्या राईड्स असतात, त्याच्यामध्ये बसलं की हे सगळे इफेक्ट आपल्याला जाणवतात. कारण आपण सडनली एकदम हाय लेवलनी खालच्या लेवलला येतो. आणि मग ऍटमॉस्फिअरमध्ये तुम्ही विचार करा की इथे एवढी हवा आहे आपल्यावरती, जर मी इथे उभा असेल तर वरचा एअरचा कॉलम अजून कमी झाला, वेट कमी झालं, म्हणजे प्रेशर पण ऑटोमॅटिकली कमी झालं. आणि मग प्रेशर कमी जास्ती होत जो डिफरन्स क्रिएट होतो तो आपली बॉडी पार्ट, जे सेन्सिटिव्ह पार्ट्स असतात त्याच्यात लगेच सेन्स होतो. कानात दडे बसणे, इंटेस्टाईन वरती ढकलली जाणे, त्याच्यामुळे पोटात गोळा येणे, दुखणे, काहींना वॉमिटिंग होणे, हे सगळं घडतं बिकॉज ऑफ प्रेशर इनबॅलन्स. बरोबर, तर ही होती आपली प्रेशरची कन्सेप्ट. ही एवढीच कन्सेप्ट नाहीये, प्रेशर अजून डिटेलमध्ये जाणार आहे, पण ते पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.